आणि मग हे सगळं आम्ही माहिती काढली आणि दररोज घरातल्या प्रत्येक माणसाला 55 लिटर पाणी मिळतंय असं म्हणते. तर किती एका माणसाला 55 लिटर पाणी मिळतंय. बाया हो, तुम्हाला पाणी कधी सुटतंय? पाणी सुटायला 2 तारखेला सुटलं की भ्रष्टाचार करणारी कंपनी ऐका ऐका हे सगळे डुप्लिकेटपणा सगळा केला. याची चौकशीचं पत्र बिडकर साहेबाला दिलंय. बघा का त्याची कंपनी कोण वन वे काहीतरी आहे मला इंजिनियर कोण आहे ते? बघा हे इंजिनियर हे सरकारी नोकरी लावी होता आणि ह्या हरामखोर पैसे उचलीतून काम करीत नाही. हेच आहे का? मग हे पैसे कुठे गेले? त्या हिरीमध्ये मोठे 4-4, 5-5 टाकायला लागलेत. बयानं काय करायचं, गड्यानं काय करायचं? भरत तारूला पाणी सोडायला ठेवू नका आमचं एवढं म्हणतो. भरत ऐका कारण का भरत तारूकडे त्यांचे दुसरे काम येतं. तुम्ही दुसरे माणसं न्या आणखी तिथं दुसरे माणसं म्हणे 1-2 आणखी सोडा. वरच्या वस्तीत सोडण्यासाठी एक राहू द्या, खालच्या वस्त्यांसाठी सोडण्यासाठी एक राहू द्या. 3 दिवसाला 4 दिवसाला 5 दिवसाला अहो तुम्ही आम्हाला 8 दिवसातून पाणी सोडा. 2-2 तास तरी ठेवा ना पाणी. नाही मग 93 लाखाचा के नाही काय दीपिका घेतली नाही. लाईट असली तरी पाणी टिकत नाही. 1 तास 1.5 तास सोडते. अर्धा तास आणि बरोबर 15, 12, 13 दिवसाला पाणी सुटतं. हा मग 15 दिवसाला आणि 1 वर्ष पण नाही झाला हस्तांतरित करून त्यांनी दुरुस्त्या करून द्यावा. नाही तर त्यांच्याकडून ग्रामपंचायतनं पैसा वसूल करावा आणि सगळ्या लोकांची कामची करा. दलित वस्त्यांमध्ये 15 दिवसाला एकदा, वरच्या वस्त्याला 8 दिवसाला एकदा. का बरं भेद नाही? मग तुम्हाला वाटत नाही डायरेक्ट पाईपलाईन आलेली टाकीमध्ये तिला ह्यांच्या डायरेक्ट मिळत टाकीमध्ये पाणी पोहोचली झालं तर यांच्या डायरेक्ट मिळत त्या पाईपलाईन मग टाकीत पाणीच जात नाही. पाणी शोधायची काय करते पाणी सोडणाऱ्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला कळवावं. शेतकऱ्यांनी मोटरी टाकल्यात किंवा डायरेक्ट कनेक्शनात लोकायचे त्याच्यामुळे त्या हिरीत पाणी टाकीत पाणी त्यांनी सांगायचं काम आहे. 10 वर्ष झालं हे चालू. कनेक्शन कट करायचे आणि हिरीतल्या इतर मोठे त्या काढून फेकायच्या. फक्त ग्रामपंचायत वन देऊन मोठं पाणी लाईट नसलं की सूर्यवरती चालतंय बाहेर बघ 12 वाजता लाईट येते पाणी शेतकऱ्याला मग ते शेतकऱ्याच्या पहिल्या मोटरी आणि ते कनेक्शन बी बंद करा. ते सगळे ह्या योजनेची चौकशीचं काय दिले तुम्ही आता अर्धा दिले पण मग कसं एस्टिमेट एक एस्टिमेट पाहिजे तुम्ही घेऊन देतो तुम्हाला. नाही एस्टिमेट घेऊन काय करू सर? आम्हाला गावातल्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. प्रश्न मी सोडून देतो. जेवढं होईल माहिती तेवढं शक्य मी काम करतो. बतावा आपण आता 2-3 दिवस मी आलो आता तुम्ही झालं 3 महिने होतो तुझी मोटर काढायला काय लागत आहे? आज काढून नाही का मोटर काढा त्याला मी किती दिवसापासून सांगितलं मला काढलंच मारला तू आज उघड पडलं सांगितलं त्याची बाजू घे ना. 2 दिवसांमध्ये सगळ्या मोठे निघल्या पाहिजे. नाही निघल्या तर मला सांगा काय करतो. आज उद्या 2 दिवसात वाढतं का? 2 दिवसाचा कशाला सर? आम्ही सगळे थांबतात, तुम्ही पण थांबा. आजच्या आज काढा. आपण लगेच जाऊया. ऐका आपलं काम काय आहे? ते काढाले पुरं काढाले. तुम्ही समोर थांबा. मोटरकडे 5,000 शेतकऱ्यांनी गेलेले ते काय काढू शकतो तुला दिले का मग मोटरकडे टाकून दिल्या. नाही ना ते म्हणते बरोबर आहे. मोटर टाकून दिल्या. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य तुमचं काहीच म्हणणं नाही का बरं याच्या? होय बरोबर काय म्हणणं? 5,000 घेतले. काढायला पाहिजेत का नाहीत मला सांगा. बाळांचा हक्क
किती त्रास आहे. आताच काढा. नाही तर फोडून टाका त्या कुणाच्या असतील तर. बरं, बाकीचे विषय ज्योती, आपण विषय मांडले त्यांना सांगितलं रजिस्टर द्या त्यांना. कारण विचार घ्या साहेब, काय काय घ्यायचं. ते चौकशी बसवली त्याच्यावर चौकशी बसवली. बालू आपली पाईपलाईन झालेली नाही. जुनी पाईपलाईन टाकली जुनी पाईपलाईन टाकली पाईपलाईनचा माप नेलं टाक्यापासून झालेली घेतलं नाही. तिथं बसतो घरापासून माप नेलेलं. ऐका ना ती पाईपलाईन अशी येऊन गलोगलीने जाणार आहे वर. पाणी प्यायचंय तिथं लगेची सोय फक्त काय तिथं लगेच करायची जागा. आणि तिथं लगेला बाथरूम बिथरूम बांधून द्या ग्रामपंचायत होत असलं तर गावाला लोकायला. इकडे उभा राहून ते लगेच पाणी प्यायची जागा नाही तर आम्हाला- तिथं लगेच घालून इकडे संध्याला दिसतंय ते. हो. आज आम्हाला खाली या ना तुमच्या रजिस्टरला घ्या विषय. एखादा म्हातारा माणूस बसला माणूस कोणी जात हो बसला. फिल्टर एक इकडं चेक फिल्टर करा ना. हो ना मग किती मागणी करा गावा इतर दलित वस्तीचे फिल्टर हो एक असायच पाहिजे. दलित वस्तीच्या फिल्टरची मागणी करा. हो आम्हाला खाली फिल्टर द्या तुम्ही काही करा ग्रामपंचायतीचा 6.5 वेतन आहे. काय असतं ते देत आहे. कशा देत फिल्टर होतच नाही पाणी ते. एवढं म्हणायला फिल्टर आहे मशीन फक्त पॉईंट टाकायचे मशीन बिघडली की लगेच नुसतं करून आणते ते. साहेब मी काय म्हणतो फिल्टर पाणी तर नुसतं होत नाही. पाणी प्यायला इथं गरम पाणी नाही पुढं काय मग काय सोडायचं हाय जागा द्यायला. नसले तर आमच्याकडून पैसे घ्या बाबा. ग्रामपंचायतला निधी कमी पडत असला तर आमच्याकडून घ्या म्हणा. हो ना आम्ही मग. देतो. एवढा घोटाळा करून का? हा दलित वस्तीला सेपरेट पण टाकून. एक काम करा आम्हाला सेपरेट द्या ना. जागा आहे का? जागा आहे आपली. हा? मी देतो जागा. जागा पुढे दिली ना ग्रामपंचायत. ठिकाणी समोर जागा चौकातच आहे. नाही सरकारी जागा नाही. हा सरकारी जागा नाही. मग सरकारी सरकारी जागा लागल. वरला जागा देतो आपल्याला. काल म्हणून लागले ते बोरला नाही तर त्या फिल्टरला जागा देतो म्हणून. फिल्टरला जागा देतो पण कोरला जागा देतो का? सरकारी जागा द्या. त्या ग्रामपंचायतचे सर बिल्डिंग आहे ती बी पडायला झाली. अंगणवाडीचं कार्यालय ते बी पडायला. नवीन पाहिजे आपलं काम केले आता म्हणजे या कचरा हे बांधले होते. मग ते बांधला नाही काय तर. सगळ्या समभाव असते गावामध्ये. मी तसं नाही म्हणाले. वरच्या वस्त्यामध्ये 2-3 असतील तर खाली 2 जाती येतात दलितातल्या, महार आणि माग. तर एक महार वस्तीमध्ये एक माग वस्तीमध्ये कुणाला असं वाटू नये की त्यांच्या वस्तीत केलं ह्यांच्या वस्तीत केलं असं होऊ नये म्हणून आपण ते पण आम्ही म्हणतोय की तुम्ही ते शोष खड्ड्याचं कचरा कुंड्या गाव स्वच्छ राहील ना. बरं सफाई कामगार झाडझूड करायला 1-2 तरी 12 लावा. इथं ग्रामपंचायतच उघडी नसती कधी. कुणाला कागद पाहिजे असला तर कुठं जाते ते. हा आता सध्या वाटात लिकीज आहे मोठं. पाईपलाईन तर लांबच राहिली व्हायची ना. दलित वस्तीतली पाईपलाईनच झाली नाही जलजीवन मिशन. हा मी त्यांना बोललो तुमचा फोन आल्यावर ते म्हणले आम्ही आमच्या एस्टिमेट प्रमाणे काम केलं. मला एस्टिमेट घ्या द्या चेक करतो केलं का नाही केलं तुम्हाला करावं लागेल म्हणलं का बघा म्हणले करा. ते 1 वर्ष आतमध्ये त्यांना करणं बंद करायचं. त्यांचा सदस्य 2 महिने बेजार होता ते समोरच बसलेला पितळी विचारात आला. किती मध्यस्थी केली विचारा तुम्हीच आता आम्ही त्यांना विचारा गेले त्याला आता पाईप दिले ग्रामपंचायतचा सदस्य बेजार होतो पाईपलाईन मुळे. मग आम्ही सामान्य लोकांनी करायचं काय? मी काय म्हणते
10% बायाचं बजेट असतं, 15% दलित वस्तीचं बजेट असतं. हे तरी खर्च करायला सांगा ना. तुम्ही खर्च करा, मागवा. आता एवढाले वित्त आयोगाचे काहीतरी पैसे येतात म्हणत तिथं कुठं जाते आम्हाला पत्ताच नाही. हाय का पत्ता आता? हा? पटत जाते पुढे जाते. आता इकडं वस्तीमध्ये एकच लाईन आहे. ही जुनी जुन्या काळातली मला कळत नाही ह्या बाईचं ताबडतोब नळ मिळायला पाहिजे. जाताना ते संपलं की तिकडे जातो आता. ह्या बाईला ताबडतोब नळ पाहिजे. हा माणूस स्वतः राहिलेला आहे. गावाची त्या माणसानं सेवा केली. तिला म्हणलं हा? जाताना तुमच्या घरी होता आणि ते माहितीये का, जे लोक विरोध करायला का ते म्हणतात ही करणी करते, करणी करते म्हणून त्या बाईला पाणी नाही का विरोध द्यायचं. करणं आपल्याच इथं नाही. हा, तर मी त्यांना सांगते ते म्हणतात मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेन. बघा बरं, तुम्ही नळ बघा, तुम्ही नळ अडवायचं असते. इथंच बघा ना माणसाची मानसिकता नाही का, म्हातारी करणी लय करते. दिवसांनी भरले म्हणून त्याच्यामुळे झाली अशी मानसिकता काय अशी नाही हो, आई देण्याची म्हणाली ही मानसिकता अशी नाही. अशी तर आम्हाला सवय. सिमेंट रोड गट्टा रोड कुठं केला कुठं मिळाली काय माझ्या घराचा रस्ता कुठे लाईट कुठे मी जातोय कसा येतोय कसा राहतोय कसा पक्षी ग्रामपंचायतला मग घर मतदानला दिसतंय महापुरात माझ्या घराला येडा आणला 10,000ला मी का हल्ला मारला कुणाचा नाही प्रत्येकाला भेटले नाहीत ते कुणाचा बरेच जणांना भेटले नाहीत. हा? मला वागाय रस्ता नाही माझ्या घरी पाणी जर न्यायचं सरपंच भार न्यायचं तर भीतीला घासा जावं लागत तोर कुठे गेलते लोक हा तोर कुठे गेलते आता तोर ते सीताराम आणि उत्तम भाऊ मिळाला नाही अजून त्याच्याकडून रस्ता शेणाचा पोचलं उकाडा कुठे टाकला? तिथं शेणाचा त्या रस्त्यात मेन कुठे गेलतो ते आहे का माझ्या घरी जायला रस्ता आजच्या गावाला माहिती तुम्ही स्वतःला बघा पिंटू भाऊ, त्यांना उकांडा आहे शेणाचा. शेणाचा उकांडा रस्त्यावर मी काय टाकायचा. करणार त्याच्या जागेत नाही नाही, मग ते रस्ता तुम्हाला जायला माझ्या नाही. घराला मोकळं घर बघा पाणी कसं झालं मला पुरण त्याला सर म्हणून का सडा नाही अजून देऊ चला तुम्ही आता बघा, आता जाऊ चला. आता मग घर बघायचं पण ह्या बाईला त्या पोतवाल्याला नळ आणता द्यावं लागतं. लाईन उलट्या घेऊन पण ते नळ घेऊन द्या हो त्याचे नळ आणून द्यावं लागतं. तसं. मला 5 फुटाचा नळ नाही दिला हे नाही. काय करतो ते तुम्हाला पैसे अरे ते मला म्हणतात तुम्हाला आणखीन जर तुमचा पैसे फाईन होणार. पाणी भरतं ना नीट बसली पाहिजे म्हणून